तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बऱ्याच दिवसानंतर आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतोय. जवळजवळ 20 ते 25 दिवस झालं व्हिडिओज बनवला नाही. आणि मग आज चालू फिरायला. तर आमचे 2011चे क्लासमेट आहेत नाही का, तर ते आले तिघ जण आहे ते. तर चालू फिरायला. हा इकडं हाय वर तांगडा केलाय तो दगडू बघत आहे. खाली पाय घेऊन नडकं जातील फुटून. तर त्याला वर पाय केला जायचं नडकं फुटून. तर आम्ही इकडे लक्ष्मण मोठे. तर आम्ही आहे 4 जण चाललोय आता. तर आम्ही आहे ना एका गडावर जाणार आहे. तर तो गड कोणता आहे व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आणि एकदम मस्त गड आहे तो. आणि अकोला तालुक्यात भरपूरच असे गड आहेत, गड किल्ले आहेत. शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत. सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर. आता आम्ही आलोय भंडारदऱ्याजवळ. हे भंडारदरा गाव आहे. आणि आता इकडं स्पिलवे गेट आहे वर. तर चालू इकडं. तर व्हिडिओ आता नाही का इकडचा बाकीचा परिसर तर काय बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं. आता डायरेक्ट गडाच्या पायथ्याला गेल्यानंतरच व्हिडिओ बनवणार आहे. येता येता नाही का लक्ष्मण मोठ्याचा मित्र भेटलाय. तर मस्त बऱ्याच दिवसांनी भेट झाली त्यांची. ते भेटले ते आसाम रायफल मध्ये आहे. आसाम रायफल का? खूप दिवसांमध्ये आमचे पनवेलचे मित्र आहे. हा खूप हा दिवसांना आज योगायोग असं अचानक भेट झाली आणि इथे आलो. आहे ना. गेटला फिरायला चाललो होतो. पण आज भरपूर दिवसांना आमची त्यांची भेट होते इथं. ते घराकडे बोलतात चला चहा घ्यायला, पण आम्हाला गडावर जायचं नाही. आपल्याला उशीर होईल ना. परत उशीर होईल नाही का? किती 2 मिनिटं लागली. नक्की वरून आलो होतो त्यांच्या घराकडे. मित्रांनो, तर इथे येऊन थांबलोय. मुतकलचा थोडं पुढं आलोय. आणि इथे एक आजी आहे. एकदम वयस्कर आजी आहे. अजून नाव काय आहे तुमचं? आजी. काय आडनाव? तर आजी आहे ती. शेंगा आहे ती मस्त भुईमुगाच्या भाजलेल्या. आणि मसाला लावला. हरभऱ्याचं मस्त भुजून मसाला लावेल चणे ती. आणि एकदम भारी आहे ती. तर मग आजींचा वय पण, आजी वय किती असेल तुमचा? नाही येणार ना सांगता. तरी पण तरी 70च्या पुढेच असं आहे ना आजी? नाही रा 70-80च्या पुढे. आजी कोण आहे बा. आपण शेंगा घेतल्या ते शेंगा पण घेतल्यात. आणि ते चणं पण घेणार आहे आपण. घे ना. पैसे द्यायला का तयार रे तू? आजचा अकाउंट मॅनेजर आहे नाही का लक्ष्मण मोठे. अकाउंट मॅनेजर आजचा. हो मित्रांनो, आता आपण आलोय नाही का. हे मित्राचं हॉटेल आहे काळू इदे म्हणून. रतनवाडीला जर आले तर कधी या हॉटेलला या. हॉटेलचं नाव आहे नूतन हॉटेल स्पेशल झुणका भाकर. आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 9158782669. बाळू इदे नाव आहे. पण त्यांचा लहाना बंधू आहे, आपला मित्र आहे. हा त्याचं नाव काळू आहे. एक काळू आणि एक बाळू. एकदम खतरनाक असं काळू बाळूची जोडी. मस्त दोघं पण ते हॉटेल सांभाळीत आहेत. मस्तपैकी हॉटेल आहे. आणि इकडे हे बघा रूम आहेत. इकडं 3 रूम आहेत. मस्तपैकी नाईटला स्टेसाठी आले तर मस्तपैकी सुविधा पण त्यांची मस्त आहे. नक्कीच या स्टेसाठी पण. इकडं टेबल आहे बाहेर मस्त वरांड्यामध्ये बसायला. मित्रांनो, बाहेर तिकडं आहे. आणि इकडं मोठा हॉल आहे. इकडं मस्तपैकी हॉलमध्ये बसून पावसाळ्यात किंवा मग ओपनमध्ये बसून इकडं जेवण बिवण करू शकता. आणि इकडे पण. तर मित्रांनो, आता आलोय रतनगडाच्या पायथ्याशी, म्हणजे रतनवाडी या गावामध्ये. आणि हा इकडचा मित्र नवीन भेटलाय. तो जवळजवळ नाही का 2011ची 11ला भेट होईल होती. तर आत्ता भेट झाली. जवळजवळ बऱ्याच वर्षांना भेट झाले. आणि आता त्याला पण घेऊन रतनगडावर चाललोय. तर आता इकडे चालय हळूहळू चाललंय. ऊन पण भरपूर झालाय. 12 वाजले ते. आपण सोबत घेतलाय तो 2009-10चा क्लासमेट आहे. आम्ही दगडू भगत, मी आणि काळू इदे क्लासमेट आहे. 10वीचे. चाललंय आता मस्त वाटाणे रतनगडावर.
दमला काय रे दमलेच पण आता कोणाला सांगणार नाही पण येणारच नाही. हे ना दमही एवढा भयानक लागलाय पण ही सावली आहे ना वर त्या सावलीमुळे ना एकदम जरा बरा वाटत आहे. न आता इथून पुढे ना वर नुसती सावलीच असंच वातावरण आहे एकदम. त्याच्यामुळे ना काहीच नाही. पाण्याची बॉटल आणली एक पण ती काय मी कोणाला प्यायला देणार नाही. हा कोणी मागितली तरी मी देऊ शकत नाही कारण ते होतं मी माझ्यासाठी आणले. आणि हा पुढचा तो दगडू आहे नाही का चालला मस्तपैकी हात याल का बॉटलही घेत नाही काहीच नाही. त्याच्यामुळे आता देऊ शकत नाही मी कोणाला. इकडे समोर आहे ना हे भंडारदऱ्या धरणाचं पाणी रतनवाडी इकडे गाव आहे इथं समोर खाली आलं इकडं वातावरण एकदम मस्त वातावरण आहे. आणि ह्या सगळ्या सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगात आहे आणि जाम थकेल माणसं आहेत इकडं. हा तू तर आळशीच आहे माहिती आहे. बघा ह्या मस्तपैकी झाड आहेत आणि या झाडांमधून सूर्यप्रकाश बघा किती मस्त असा दिसतोय. आणि ह्या करपाच्या झाडामधून बघा मस्तपैकी कलर येईल. हे बघा झाड बघा किती मस्तपैकी असे दिसते ते. तर आता बऱ्यापैकी निमागडवर चढून आलोय रतनगड. हा मग आलोय. हो हो हे याच्या वर जायला नाही रस्ता का रॅपलिंगचा ना मस्तपैकी आता थंडगार हवा आहे. त्या फोडून का नाही दिला चल हे बघा अशा पद्धतीत हा डोंगर आहे रतनगडाचा मस्तपैकी पूर्णच डायरेक्ट नाही का झाडीमधूनच जायला लागत आहे. ए यार येऊ द्या मी जाम थकलोय मी कॅपॅसिटी संपले. धर शांत बस जा आता. असे पांगून टाक म्हणजे सगळी खातील. हे अरे सगळी घे बाबा तुला देतो घे. ताई एक टाकला तर पुढं आपल्याला कमी येत ना सगळी खातील म्हणजे. हा पांगून टाक. ए जा तिकडे जा तिकडे जा. थोडं जागेवर टाक ना असं खाली खाली टाक ना. आपल्याकडे नाही का पुढं कमी येत म्हणून आपण थोडे येत नाही का पांगून टाकायचं. आणि इथं बरीच जण ती धर रे खिशात घे खिशात. इकडे आमची इकडे 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 होय थांब थांब. हे घे इथं इथं बस. एक सेल्फी दे. इधर सेल्फी दे तिथं. इधर फोटो काढ फोटो फोटो काढ. हां हे काढ रे. लाला इकडे बघ. हे घे घे लाल्या. कसं खाते. बघा आता एक पहिल्या शिडीजवळ आलोय. इथलील्या गडावर जर कोणी धूम्रपान केल्यास गडावर जर कोणी धूम्रपान करण्यास आढळले तर सक्त कारवाई केली जाईल. इतका घाम झालाय मला ते जर्किंग घातलंय पण लय गार लागत सुटलाय. हवा एकदम थंड आहे ना तर एकदम भयानक शिडे आहे ते. तर हा समोरचा डोंगर आहे ना ते मी दमलंय बोलायला पण मला काही समजेना. ती सुळकावाने बघा एकदम मस्तपैकी असं ते. हा सगळा भंडारदरा परिसरातील मुतखेल हे इकडं मुतखेल गाव आहे. इकडं शेंडी फार समोर आहे. इकडं उडदावणा पांजरा हे गाव आहे ते. आणि ह्या साईडला हरिश्चंद्रगड आहे
आणि ही शिडी बघा एकदम भयानक उंच शिडी आहे. हे बाकीचे गेलेत सगळे वर. ए मला येऊ द्या रे. दोन शिड्या आहेत दोन्ही साईडला. एकदम जागेवरच ती शिड्या. ही मजबूत शिडी आहे ना. मग पीस पीस आहेत थोडं थोडं 10-10 फुटाचं. बा इथून मधून आता एक जण गेलाय तिकडून एक वरच्या शिडीने आणि एक जण खाली गेला. हे बघा मस्त पैकी. इथं वर आता नाही का एक बघदा लागणार आहे आपल्याला मित्रांनो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ जाम इन्स्टेटिंग व्हिडिओ होणार आहे. तर एकदम खतरनाक आहे वर शिडी चढायला. ही जागेवर आहे ती आणि एक डोक्याच्या वर आहे ही बघा. बाकीचे वरून गेलेत आणि आम्ही 3 जण खालून आले. 2 जण वरून गेलेत. हो खतरनाक आहे ह्या. आणि ह्या बघा मित्रांनो जुन्या जेव्हा पायऱ्या नव्हत्या ना तर ह्या बघा ह्या पायऱ्याने असं वरती यायचं. ह्या पायऱ्यात ह्या जुन्या आणि इथून पहिल्या वरती येत होते माणसं. मग आता शिड्या बसवल्या त्याच्यामुळं मग आता ह्या जुरीतून पहिले जायचे नाही का. तर हा कोणचा दरवाजा आहे इथं गणेश दरवाजे. आणि आपल्या बरोबर आपले मित्र काळू इथे पण आहेत. हे बा हा किल्ल्याची तटबंदी आहे ही रतनगडाची. आणि गणेश दरवाजा एकदम मजबूत. त्या शिड्यावर गेली का ती. आणि हा आहे ना जुना रस्ता आहे. तर ह्या बघा जुना एकदम कोरीव दगडामध्ये बाप्पाची मूर्ती. जुन्या पायऱ्याने का नवीन येऊन जायचं. जुन्या पायऱ्याने जाऊ ना. हा अच्छा थकून जर आला तर इथं बसायला पण जागा मस्त आहे. कोरलेली विश्रांतीसाठी असेल का म्हणजे खाली असा परिसर दिसतोय. भांडारा दरा हे इकडच्या साईडने नाही का या जुन्या पायऱ्या ती. मग आता शिड्या लावेला त्याच्यावरतीच कोणी पडू नये म्हणून याच्या खालून हे काय या कोरलेल्या पायऱ्या त्या बा याच्यामधूनच आता आपण चाललोय जुन्या पायऱ्यांमधून. आई रत्नादेवी इकडं मंदिर आहे आई रत्नादेवीचा. तर आता आपण तिकडंच दर्शनाला जाणार आहे. तर बा इथं दर्शन घेणार आहे आता आपण. बोल ना काय नाव घे. देवीचं नाव आहे कुठली बाबा. सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे वसलेलं. तर सह्याद्री पर्वत रांगातील हे एक रतनगड. तर या रतनगडाच्या पायथ्यातून प्रवरा नदीचा उगम झाला आहे. तर इथं एक छोटासा रत्नादेवीचा मंदिर आहे. आपलं दर्शन झालंय आणि इकडं गुफा आहे. तर या गुफेमध्ये नाही का माणसं राहते ते. तर आता आपण जाणार आहे तिकडे त्या गुफे. तर आता त्या गुफेमध्ये आता आपण जाणार आहे.
शिवरायाने स्वराज्य उभं केलं, आपण ते संस्कारानं जतन करूया. ते बॅनर लावलाय, तर तो वाचित होता. खूप मोठी गुहा आहे अशी. तर हे बघा, इथं गुफा आहे, भरपूरच मोठी गुफा आहे. आता मध्ये अंधार आहे, हे बघा. आणि मोठी नाही म्हणता येणार एवढी, दिसते आहे का, पण तरी खूप मोठी अशी. बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे कोरीव काम आहे एकदम. कुंड आहे इकडं. हा हनुमान दरवाजा आहे, याच्यातून आता वरती जाणार आहे. तर हा बघा, हा हनुमान दरवाजा आहे. याच दरवाजातून आता आपण मध्ये जाणार आहे, म्हणजे वरती. हा समोरचा कात्राबाईचा डोंगर आहे, आणि समोर इकडे जो दिसतोय तो आजोबाचा डोंगर. खतरनाक का कडे आहे बघा, इकडं पण कडे बघा किती. ड्रोन ना लय खतरनाक शिनी आहे ना. तर हे बघा मित्रांनो, एक एकदम खतरनाक एक कडे येते. याला काय म्हणतात ह्या? तर हा कडेलोट पॉइंट आहे, हे बघा. हे बघा, एकदम खतरनाक. हे बघा, कडेलोट पॉइंट आहे, म्हणजे आपल्याला नाही माहित, पण इथला आपला मित्र काळू इथे, तर तो सांगतोय. हा वय इकडं पुढे नाही आपण जात, कारण काही पाय बी सरकायचा, त्याच्यामुळं नाही पुढे नाही जात हो. नाही पुढे जायचंच नाही, पहिला याला वाटायचं. आणि हवा बी होय, त्याच्यामुळे ना हवा प्रेशर राहते. कसं वाटत आहे. आता म्हणजे बाबा इकडे आपलं ना कंटिन्यू हवा राहते. आणि हा मधला गडी जरा घाबरतोयच. तर आज आमची 5 जणांची टीम आहे, तर गेलो होतो रतनगडाला. 5 जणांची टीम आमची. हे बाबा अरे आहे ना का, हे राणीचा महाल आहे. बघू आता कोणत्या राणीचं आहे ते आपल्याला पण नाही माहीत, तर त्याच्यात आतमध्ये आपण आता जाऊन बघणार आहे. हे ना मध्ये जाऊन बघू ना. तर त्याच्यामध्ये जायला पायऱ्या त्या बघा, त्या पायऱ्याने आपण मध्ये जाणार आहे मस्त प्रकारे. हे बघा, काय हे बघा, अशा प्रकारचे या राणीचा महाल. तर बघा, ए आवर ना, 2 हात पाय पटक्यात. मस्त पाणी ना, एकदम थंड. आणि एवढ्या वर डोंगराव पण तरी पण इथं कुंडामध्ये, या टाक्यामध्ये पाणी आहे. आपण कुंड पण म्हणू शकतो किंवा टाका पण म्हणू शकतो. टाकाच म्हणायचं. शिवकालीन म्हणजे जुन्या काळातील हे टाके आहे ते, मस्त भरेल. बघा इथं पण मोठाले जुन्या काळातले टाके आहे ते, भरपूर पाणी आहे त्यांच्यामध्ये. हे बघा, मस्त असे 1 2 3 4 टाके आहे ते. बघा आम्ही चाललोय ह्या पश्चिम बाजूने पुढं चाललोय, सगळा बघत लय उशीर होणार आपल्याला घरी जायला. तर बघा खाली हा ठाणे जिल्ह्याची बाउंड्री लागते इकडं खाली.
आणि इथून वर रस्ता होता इकडे ना, रस्ता आहे का? एवढाच फक्त. काय आहे? त्याचं नावच नाही आपल्याला. आधी कुठला तरी दरवाजे तर आहे नाही का पश्चिम साईडला दरवाजे कल्याणच्या बाजूला, त्याच्यामुळे या दरवाजाला नाही का कल्याण दरवाजा असंही म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यावरूनच याला कल्याण दरवाजा असं. हा बघा हा दरवाजा नाही का असं म्हणजे जरा दगडाने बुजून गेलाय. कल्याण दरवाजे लक्षात येईल. तर हा ते- तोच आहे ना कल्याण दरवाजा. तर हा कल्याण दरवाजा आहे मित्रांनो. तर हे बघा किती मोठमोठ्या दगडी ही तटबंदी आहे ह्या रतनगडाची. हे बघा. इकडून येणार कल्याण दरवाजाला येणार रस्ता आहे हा. तर हा बघा इथून हा रस्ता होता जुना, इकडून खालून असा. त्याला नाव कल्याण दरवाजा दिलंय असं. तर इथे बरेच 5-6 टाके आहेत मस्त. तर मित्रांनो इथे नाही का एक बॅनर लावलेलं आहे, कृपया करून पाण्यात कोणी कचरा किंवा पाय लोंबून बसू नये या तलावामध्ये, या टाक्यामध्ये. तर हे पाणी आहे ना पिण्यासाठी आहे. त्याच्यामुळं कोणी इथं गडावर आल्यानंतर कचरा किंवा मग घाण करू नये किंवा पाय बुडून बसू नये. एकदम स्वच्छ पाणी आहे बघा. पूर्ण प्रतिबिंब या पाण्यामध्ये दिसतंय. समोर बघू शकता आमचा मित्र लक्ष्मण मोठे वरती उभे आहे आणि खाली त्याचा प्रतिबिंब दिसतंय. एकदम स्वच्छ सुंदर पाणी. तर आता इन्स्टाला बऱ्याच जणांनी एक नाही का रील टाकेल होती, काही ते गुफा आहे, मोठी गुफा आहे. तर तिच्यात आतमध्ये जायला बरंच हे आहे. तर आता आपण तिथे जाणार आहे त्या गुफेमध्ये. तर ते बरेचसे बुजून गेले. तर या बघा हीच गुफा आहे ती. तर आता आपण जाणार आहे या गुफेमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर हे नाही का लय मोठी जागा आहे. तर या बघा हीच ती गुफा आहे. ते रील टाकेल होती बऱ्याच वेळा. तर आतमध्ये बघू आता आपण का किती मोठी आहे. त्या आतमध्ये जाऊन आपण पूर्ण तुम्हाला मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो जी रील्स इन्स्टाला टाकेल होती मागे मी बघितली होती, त्या गुफेमध्ये आतमध्ये आहे ना बरेच आतमध्ये मोठी गुफा आहे ही. तर चला आता हिच्यात नाही का आम्ही लक्ष्मण आम्ही जाऊन दाखवतोय. चल लक्ष्मण पुढे तो. तर हिच्यामध्ये काय काय आहे मध्ये ते तुम्हाला मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि नाही ना ही जरा गाडी आहे त्याच्यामुळे ना वाकून यायला लागत आहे. बघा मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर इथं बसूनच आलोय. इकडं पण एक होल आहे आणि इकडं पण एक होल आहे. तर आता इकडं काय आहे ते बघू. तर हे बघा मित्रांनो इकडे ही गुफा आहे. हे बघा एकदम खोल गुफा आहे. हे बघा. तर तेव्हा ते म्हणत होते का हिच्यात फक्त रतनगडचे 5-6 जण आलेत, पण ही गुफा इथपर्यंतच आहे. बघा मित्रांनो एवढीच आहे, जास्त पण काही खोल नाही. तर आता आपण पूर्ण आलोय. आता परत आपण बाहेर जाणार आहे, इकडच्या बाजूची बघायला जाणार आहे. आलो तर हे बघा आता इकडच्या बाजूला आहे पाण्याचा टाका आहे. तर हा पाण्याचा टाका आहे. हे लक्ष्मण पाणी भरतो. तर लक्ष्मण मोठे आमचा पाणी भरतोय आणि हा पण बराचसा मोठा आहे. फिल्टर पेक्षा एकदम शुद्ध पाणी आहे बघा. हे बघा खाली पण एवढा काय खोल नाही आहे, भरपूर खोल आहे. इकडच्या साईडला खोल आहे. पुढं हे बघा इकडून असं पुढून जागा आहे, पायऱ्या आहे ती मध्ये आणि वरती कडेने बघा जागा आहे. तिकडे बघा हे बघा जागा आहे वरती आणि हे मध्ये पाणी आहे. हे निसर्गाच्या कुशीत एक दडलेलं एक स्वप्न आहे. तर याच्यामध्ये आहे ना का लईच मोठा आवाज आहे ना का डबल आवाज येतोय. तर हे बघा इकडं बसायला मध्ये जागा आहे आणि हे बघा इकडं खाली खोल आहे आणि इकडे एकदम उथळ पाणी. हे बघा पाण्यामध्ये पण टॉर्च लावून दाखवली मी, कमी पाणी आहे, एकदम शुद्ध पाणी आहे. एकदम फार अजिबात पाण्यामध्ये नाही का कचरा नाही का काहीच नाही आहे. पिण्याचं मस्त पाणी आहे. असा रतनगड मधला हवा इथं ओट वाघोळे एक छोटंसं
तुझ्यापाशी नेऊन एंड करा परत असं करू. आम्ही बघून झालंय पूर्ण. तर आता बाहेर चाललोय एक 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 एक, कारण इथं हा जो होल आहे तो बुजलाय, त्याच्यामुळे नाही का एक एकच. आणि इथं हे बा एवढा वाकायला लागत आहे आणि इथं पूर्णच वाकायला लागत आहे. तर आता मी पण बाहेर निघणार आहे. तर हे बघा बरोबर आहे का अशा पद्धतीत हा मार्ग आहे इकडं. तो आपण आतमध्ये गेलतो तो असं इथून मार्ग आहे. झालाय आता पण तो दगडावर पडून ब्लॉक होऊन गेलाय. तर आता आपल्याला नाही का तिथं झेंडा आहे ना, तिथं वर जायचे आपल्याला. थांब थांब. तर हे काय आता इथून आहे ना वरती चाललंय हळूहळू, म्हणजे आम दम लाग सुटलाय. मला सक्त जरूर आता जायची कुठं? झोपायची. अरे मी बाय बाय नाही करू शकत. उचलून घ्या. आता मी नाही का काल जर जाम झालंय. एवढं नाही का तुझ्या टेंट मध्ये नाही का हा किती थंडी असू दे, हा मला पांघरूण सुद्धा गरज नसते पडली. बोल मग. एवढं दमलं आज. हा कसं आहे आपण आले थोड्या जवळ राहिलाय. थांब रे मला पुढे जाऊ दे. हे कसं आहे बघू दे. थकलो बोलला. हा ना, हिडाला तिकडच्या बाजूला दिसतंय ना. हो काय भारी. हे खालून हे दिसतंय आहे ना असं. चला लवकर झाला. फार बोलूशी वाटून. हा लय भारी हवा आली. काय हा वातावरण आहे एक नंबर. हा आता जरासं बसू द्या. दिसतं कुठे. तर हे बघा आता आपण हे नाही का त्रिंबक दरवाजाने नाही का खाली उतरणार आहे. तर हा त्रिंबक दरवाजा आहे, एकदम जबरदस्त दरवाजा आहे बघा. इकडे आता उन्हामुळे नाही व्यवस्थित दिसत पण नाही. तर आता आपण त्रिंबक दरवाजानेच खाली उतरणार आहे बघा. एकदम जबरदस्त असा एक नंबर. बापरे बघा मित्रांनो, हा त्रिंबक दरवाजे एकदम जबरदस्त असा दरवाजा हा त्रिंबक दरवाजा. आणि त्या दरवाजाला खिळे पण बघा किती जबरदस्त असं ठोकलेले आहेत जुन्या काळातील. हे बघा इकडं पण मस्त आहे. अरे लय भीती वाटत यायला. जागेवर आहे डायरेक्ट छातीवर. बघ ना किती उंच आहे. हे बघा भरपूरच उंच आहे. जवळजवळ हा 100 फूट उंच वरून खाली असं तोडीत. आणि 100 फुटापेक्षा जास्त. कारण इकडं पुढची साईड आहे ना ही मोठी साईज आहे अशी. अद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे की जय. अद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. अद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे की जय. बिरसा मुंडा की जय. हम लाइफ में एक पायरी भी नहीं बना सकते. तर बघा मित्रांनो, आमचा दगडू बघत म्हणतो लाईफ मध्ये एकही पायरी बनवू शकत नाही. तर कसं बनवलं असेल त्या माणसांना खरंच सलाम. आणि मित्रांनो, इकडं रतनगडाला जर आले तर इकडं राहण्याची जेवणाची सुविधा केली जाईल. तर आमचा मित्र काळू इदे यांचं कॅम्पिंग आहे, बोटिंग पण आहे त्यांची रतनगडाच्या पायथ्याला. आणि पायथ्यालाच म्हणजे रतनगड मंदिर जो आहे गावामध्ये त्या मंदिराच्या समोरच आहे. एकदम हॉटेल आहे. त्याच्यामुळे डॉर ब्रेक लावताना रे मांडा सनसन करीतात. मग त्याला एक पायरी सुद्धा मी वरती येऊ शकत नाही. त्र्यंबकेश्वर दरवाजाना उतरलोय खाली त्र्यंबक दरवाजाना. आणि चढताना आपण तिकडनं चढलो होतो. तर हे बघा
कसे कडे ती मस्त एकदम कड्या कड्यानीच रस्ते आहेत एकदम. मित्रांनो, आज आलो होतो आम्ही रतनगड या ठिकाणी. आमचे मित्र लक्ष्मण मुठे, भगत दगडू आणि काळू इदे तर आलो होतो रतनगडला. बऱ्याच दिवसांनी 10-15 वर्षांनी आम्ही भेटलो, म्हणजे 15 वर्षांनी. कारण 2009 मध्ये काळू इदेन आम्ही 10वीला होतो, तर तेव्हापासून भेट नव्हती त्याची. तर आता मित्रांनो, आजची ही आमची रतनगडची सफर कशी झाली ती व्हिडिओमध्ये मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आणि समोर मित्रांनो दिसतंय तो कळसुबाईचं शिखर, महाराष्ट्रातली सर्वात उंच शिखर. मला इतकं म्हणजे वाटलं